कर्नाटकातील कागवाड इथल्या शिरगुप्पी शुगर कारखान्याचे मळी मिश्रित सांडपाणी नदीत मिसळल्यास कारखान्यापुढे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय। शिरगुप्पी शुगर या कारखान्याचे मळी मिश्रित सांडपाणी गणेशवाडी तालुका शिरोळ इथल्या कृष्णा नदीपात्रात थेट मिसळत आहे। त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकमधील कृष्णा नदीकाठच्या काही गावांच्या आरोग्य धोक्यात आल्यानं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी पाणी सोडण्यात आलेल्या बाळेश्वर या ठिकाणी आंदोलन केलं। यावेळी कारखाना कर्मचाऱ्यांना घेराव घालत ठिय्या मारला। पाणी सोडले जात असलेल्या पाईपला टोपण लावून बंद केल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे। जर सांडपाणी सुरू राहिल्यास कारखान्यापुढे आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलकांनी दिला आहे। गणेशवाडी, शेडशाळ, नृसिंहवाडी, आलास असे अनेक गावांना वेढा घालून कृष्णा नदी पुढे कर्नाटकात प्रवाहित होते। कर्नाटक हद्दीतील शेतातील ओढा हा कृष्णा नदीला जोडतो। त्या नैसर्गिक ओढ्याचा फायदा घेत कर्नाटकातील साखर कारखाना केमिकल तसेच मळीमिश्रित पाणी ओढ्यात सोडले जाते। यावेळी सांडपाणी बंद करू असं आश्वासन कारखान्याने दिलं असून कारखान्याने पुन्हा पाणी सोडून कृष्णा नदी दूषित करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात मोठा वाद आणि दोन राज्यातील गांभीर्याचा विषय बनणार आहे। यावेळी सरपंच प्रशांत अपिने, उपसरपंच जयपाल खोत, सुनील गोरवाडे, रुपेश कोगनोळे, सुनील मगदुम, सुरेश अंकलखोपे सह आंदोलक ग्रामस्थ उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव।